नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन्स आपण पाहिलं. त्याच्यामध्ये इनबिल्ट फंक्शन्स होते. ते फंक्शन्स आपण स्टडी केले, जसे की str लेंथ असेल, str upr असेल, str lwr असेल, किंवा मग str cmp असेल, किंवा str cpy असेल. हे सगळे जे काही फंक्शन्स आहेत हे इनबिल्ट फंक्शन्स आहेत, ज्याला आपण लायब्ररी फंक्शन्स म्हणतो. आणि हे लायब्ररी फंक्शन्स आपल्या सी लँग्वेजमध्ये जेव्हा आपण इन्स्टॉल करतो त्यासोबत ते लायब्ररी फंक्शनसुद्धा आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये अवेलेबल होतात. आपल्याला ते सेपरेट क्रिएट करण्याची गरज पडत नाही. तुम्ही डायरेक्टली त्या फंक्शन्सला यूज करू शकतात. आणि जे काही आपण स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन्स आपण बघितले, तर ते सगळे फंक्शन्स आपण स्ट्रिंगवर अप्लाय करतो, स्ट्रिंगला मॅनिप्युलेट करण्यासाठी, किंवा स्ट्रिंगवर काही ॲक्शन आपल्याला परफॉर्म करायचं असेल तर. ठीक आहे. तर आता पुढचं जे काही टॉपिक आहे तर ते आपण बघणार आहोत फंक्शन्स. आता फंक्शन्स टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे कन्सेप्ट ऑफ फंक्शन इन सी लँग्वेजमध्ये. नेमकं फंक्शनचं यूज काय आहेत, किंवा फंक्शन कसं यूज करतात, किंवा फंक्शन डिक्लेअर कसं करतात, किंवा फंक्शन डिफाईन कसं करतात, किंवा फंक्शनला कॉल कसं करतात, या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं पाहणार आहोत. म्हणजे थोडंसं पार्ट आपण कवर करणार आहोत. तर चला आपण पाहूयात कन्सेप्ट ऑफ फंक्शन इन सी. सगळ्यात पहिले जर आपण बघितलं इंट्रोडक्शन अबाउट द फंक्शन. आता फंक्शन म्हणजे काय, की आपण ऑलरेडी फंक्शन इंट्रोडक्शन जर आपण पाहिलं तर फंक्शनचं कन्सेप्ट आपल्याला थोडंसं आधी लक्षात घ्यावं लागेल. आपण सी लँग्वेजमध्ये पाहिलं की सी ही एक प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ज्याला आपण POP म्हणतो. कशी आहेत सी, कशी आहे तर POPचा अर्थ होतो प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज जर आपण स्टडी केलात, किंवा आपण जर ते लक्षात घेतलं, तर प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये प्रोग्राम्स जे असतात, जसं आपण म्हणत की हा एक प्रोग्राम आहे, हा कम्प्लीट एक प्रोग्राम आहे, तर कम्प्लीट प्रोग्राम हा डिवाईड होतो फंक्शन्समध्ये. कशामध्ये डिवाईड होतो तर फंक्शन्समध्ये. आणि त्या प्रत्येक फंक्शनला आपण एक पर्टिक्युलर मॉड्यूल म्हणतो. काय म्हणतो आपण, एक मॉड्यूल म्हणतो. म्हणजे हे आपल्या लक्षात येईल की प्रत्येक फंक्शन जो असेल तर तो प्रत्येक प्रोग्राम जो असेल तो प्रोग्राम हा फंक्शन्समध्ये डिवाईड होतो. कशामध्ये, सी लँग्वेजमध्ये. ठीक आहे. आणि फंक्शन्स म्हणजे काय असेल, की फंक्शन म्हणजे सेट ऑफ प्रोग्राम्स आहेत, सेट ऑफ कोड्स आहेत. फंक्शन काय असेल की सेट ऑफ कोड आहेत. सेट ऑफ कोड म्हणजे काय, की कलेक्शन ऑफ कोड्स विच यूज टू परफॉर्म अ सब टास्क अंडर अ मेन फंक्शन. म्हणजे एखाद्या मेन फंक्शनमध्ये आपल्याला एक छोटंसं टास्क आपल्याला परफॉर्म करायचं असेल, तर त्या टास्कसाठी लागणारे जे काही इन्स्ट्रक्शन्स असतील ते इन्स्ट्रक्शन्स आपण एका पर्टिक्युलर ठिकाणी काय करतो की लिहितो, आणि त्या इन्स्ट्रक्शनला आपण एक्झिक्यूट करतो. कशासाठी तर काहीतरी पर्टिक्युलर टास्क आपल्याला परफॉर्म करण्यासाठी. तर त्याला आपण म्हणतो फंक्शन्स. म्हणजे काय असेल, फंक्शन इट हॅज अ सेट ऑफ स्टेटमेंट अँड दिस सेट ऑफ स्टेटमेंट विच यूज टू परफॉर्म अ सब टास्क अंडर अ मेन फंक्शन. म्हणजे एखाद्या मेन फंक्शनमध्ये एखादं सब टास्क आपल्याला परफॉर्म करायचं असेल तर त्यासाठी आपण फंक्शन्स लिहितो, आणि त्या फंक्शन्समध्ये आपण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स काय करतो की पुट करतो. त्याला आपण काय म्हणतो की फंक्शन म्हणतो. आता फंक्शन का बरं यूज करायचं, तर फंक्शन यूज करण्यामागचं रिझन काय आहेत, की प्रोसिजरल ओरिएंटेड आपण प्रोग्रामिंग लँग्वेज जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम हा किंवा प्रोग्रामचं एक्झिक्युशन हे स्टार्ट होतात मेन फंक्शनपासून, तर एंड होतात मेन फंक्शनच्या क्लोज कर्ली ब्रॅकेटपर्यंत. जेव्हा आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करतो तर प्रोग्राम हा सिक्वेन्सली एक्झिक्यूट होतो. 1 बाय 1 इन्स्ट्रक्शन सगळे काय करतो की एक्झिक्यूट करतो. जसं की हा एक प्रोग्राम, जसं की आपण म्हणतो की हे इन्स्ट्रक्शन्स आहेत, तर प्रोग्राम जेव्हा स्टार्ट होईल तर प्रोग्राम हा टॉप टू बॉटमपर्यंत कंटिन्युअसली इन्स्ट्रक्शनला काय करेल की एक्झिक्यूट करेल. कशामध्ये, प्रोसिजरल ओरिएंटेडमध्ये. आता जेव्हा इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करू तर एक्झिक्युशन आपलं कंटिन्युअसली चालू आहेत. जेव्हा स्मॉल प्रोग्राम आहेत तर त्यावेळेस मला लक्षात येतात की प्रोग्राम आपण इझिली एक्झिक्यूट करू शकतो, आणि प्रत्येक स्टेटमेंट मला इझिली अंडरस्टँड होतात. पण जेव्हा कोड हा थाउजंड्स ऑफ लाईन्सचा असेल, किंवा थाउजंड्स ऑफ लाईन्सचा कोड असेल, किंवा लाखो कोड्स असतील, त्याच्यामध्ये लाखो लाईन्सचा कोड असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर अंडरस्टँड होत नाही की कुठला कोड कुठल्या प्रोग्रामसाठी आहेत, किंवा कुठल्या स्टेटमेंटसाठी कुठला स्टेटमेंट आपण कुठल्या टास्कसाठी आपण दिलेला आहेत. तर अशा सिच्युएशनला, एक कॉम्प्लेक्स सिच्युएशनला जर आपल्याला सुटेबल मॅनरमध्ये ॲडजस्ट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला लार्ज प्रोग्राम्स जे असतात तर त्या लार्ज प्रोग्राम्सला आपण काय करतो की स्मॉल प्रोग्राम्समध्ये आपण डिवाईड करतो, आणि ते स्मॉल प्रोग्राम्स आपल्याला इझिली अंडरस्टँड होतात, कारण आपण सेपरेट प्रोग्राम काय करतो की डिवाईड करतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की एखादा टास्क आहे,
एखादं टास्क आहे. जसं आपण म्हटलं की क्लास आहेत, आपलं क्लासरूम आहेत, आपलं एक क्लासरूम आहे. त्या क्लासरूममध्ये आपण 4 ब्रांचेसचे विद्यार्थी बसवले, सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, आणि 4ही ब्रांचेसला एकाच वेळेस आपण टीच करतो किंवा आपण शिकवतोय बोर्डवर. तर कुठल्याच विद्यार्थ्याला कुठलंच कन्सेप्ट इझिली समजणार नाही, कारण एकीकडे कम्प्युटरचं चालेल, एकीकडे इलेक्ट्रॉनिक्सचं चालेल, एकीकडे सिव्हिलचं चालेल, एकीकडं मेकॅनिकलचं चालेल. तर कुठल्याच विद्यार्थ्याला ते समजणार नाहीत. जर आपल्याला ते सुटेबल मॅनरमध्ये ॲडजस्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की प्रत्येक क्लास आपल्याला डिवाईड करून द्यावा लागेल. म्हणजे सिव्हिलचा वेगळा असेल, कम्प्युटरचा वेगळा असेल, इलेक्ट्रॉनिक्सचा वेगळा असेल, मेकॅनिकलचा वेगळा असेल. जेव्हा आपण असं एक सुटेबल मॅनरमध्ये डिवाईड करू तेव्हा आपल्याला इझिली समजेल की हा कम्प्युटरचा लेक्चर आहेत, हा इलेक्ट्रॉनिक्सचा आहेत, हा सिव्हिलचा आहेत, हा मेकॅनिकलचा आहेत. असंच स्ट्रक्चर आपण प्रोग्राममध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करतो की तुमचे जे काही प्रोग्राम्स असतील, लार्जर प्रोग्राम्स, त्याला आपण सब प्रोग्राम्समध्ये डिवाईड करतो आणि ते सब प्रोग्राम्स म्हणजे काय असतात, फंक्शन्स असतात. यालाच म्हणतो आपण मॉड्युलर स्ट्रक्चर. काय म्हणतो आपण, मॉड्युलर स्ट्रक्चर. आता आपल्याला फंक्शन ॲडव्हान्टेजेस काय प्रोव्हाइड करतं, एक तर सुटेबल मॅनरमध्ये आपण प्रोग्रामला ॲडजस्ट करू शकतो, इझिली आपण अंडरस्टँड करू शकतो. दुसरं, आपण इझिली फंक्शनला काय करू शकतो की ॲड करू शकतो, एक्स्ट्रा स्टेटमेंट आपण ॲड करू शकतो, किंवा जे काही ऑलरेडी यूज केलेले स्टेटमेंट्स असतील त्यांना आपण रियूज करू शकतो विदाऊट इम्प्लिमेंटेशनचं. म्हणजेच त्याला परत इम्प्लिमेंट करण्याची गरज नाही. एकदा तुम्ही इम्प्लिमेंट केलं, समजा फॉर एक्झाम्पल ॲडिशन तुम्ही इम्प्लिमेंट केलीत आणि तीच ॲडिशन तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी आणखी पाहिजे, तर तुम्हाला परत ॲडिशन लिहिण्याची गरज नाही. तुम्ही त्या फंक्शनला जस्ट काय करू शकतात की कॉल करू शकतात. अशा पद्धतीनं फंक्शन्स आपल्याला काही ॲडव्हान्टेजेससुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. तर हे झालं इंट्रोडक्शन तुमच्या फंक्शन्सचं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण फंक्शन काय करू शकतो की लिहू शकतो. नेक्स्ट आपण पाहूयात की फंक्शन डिवाइड इंटू द 3 पार्ट्स. आता कुठलंही फंक्शन आपल्याला प्रोग्राममध्ये यूज करायचं असेल, कुठलाही फंक्शन जो असेल तो जर आपल्याला प्रोग्राममध्ये यूज करायचं आहे, प्रोग्राममध्ये यूज करायचं इन द सेन्स काय करायचं की इफ यू वॉन्ट टू इम्प्लिमेंट फंक्शन इन युअर प्रोग्राम, मीन्स इफ यू वॉन्ट टू राईट अ प्रोग्राम विथ फंक्शन्स. म्हणजे प्रोग्राम जर आपल्याला फंक्शनसोबत लिहायचं असेल, नॉर्मली आपण जे प्रोग्राम लिहिलेत आत्तापर्यंत आपण प्रोग्रामची प्रॅक्टिस केलीत, तसे प्रोग्राम आपल्याला जर तेच प्रोग्राम आपल्याला कन्व्हर्ट करायचे फंक्शन्समध्ये, तर त्यासाठी आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजेच काय असेल, फंक्शन डिक्लरेशन, किंवा मग त्याला म्हणतो आपण फंक्शन प्रोटोटाईप. कॉलिंग फंक्शन असेल, त्याच्यानंतर फंक्शन डेफिनेशन असेल. ह्या 3 गोष्टी आपल्याला प्रत्येक फंक्शनच्या प्रोग्राममध्ये काय करावं लागतात की इम्प्लिमेंट आपल्याला करावं लागतात. तर ते कसे इम्प्लिमेंट करायचे, त्यांचा काय यूज आहेत हे आपण बघूयात. पहिलं जर आपण बघितलं फंक्शन डिक्लरेशन और फंक्शन प्रोटोटाईप. आता फंक्शन डिक्लरेशन किंवा फंक्शन प्रोटोटाईप म्हणजे काय, अ फंक्शन डिक्लरेशन टेल्स द कंपायलर अबाउट अ फंक्शन नेम, रिटर्न टाईप अँड पॅरामीटर्स. आता फंक्शन डिक्लरेशन म्हणजे काय असेल की एखादा फंक्शन तुम्हाला प्रोग्राममध्ये यूज करायचं आहे, तर त्यासाठी पहिले फंक्शनला डिक्लेअर करावं लागतात. म्हणजे डिक्लेअर करणं मस्ट आहे. जसं आपण म्हणूत की मला एखादी ब्रँचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा मला काय पुढं करिअर करायचं आहे, तर त्यासाठी पहिले मला डिक्लेअर करावं लागतो की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, त्यानंतर मी त्या कामाला लागतो. जसं आपण म्हणतो की जर मला इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचला ॲडमिशन घ्यायचं आहे, हे पहिले मी ठरवतो, त्यानंतर मी ॲडमिशन घेतो. म्हणजेच ठरवणं हा म्हणजेच काय, डिक्लरेशनचा पार्ट झाला. म्हणजेच आपण काय केलं की पहिले ठरवलं की मला ह्या प्रोग्राममध्ये हा फंक्शन यूज करायचं आहे, तर त्यासाठी पहिले फंक्शनला काय करावं लागेल, डिक्लेअर करावं लागेल. आणि त्या डिक्लरेशनलाच आपण म्हणतो फंक्शन डिक्लरेशन किंवा मग फंक्शन प्रोटोटाईप. आता फंक्शन प्रोटोटाईपमध्ये काय असतात, एक रिटर्न टाईप फंक्शनचं नाव असते आणि रिटर्न टाईप असतात आणि लिस्ट ऑफ पॅरामीटर्स असतात. तर आपण सिंटॅक्स पाहू शकतो त्याचं. हा इथं सिंटॅक्स आपल्या लक्षात येईल. रिटर्न टाईप म्हणजेच काय की तुम्ही डिक्लेअर केलेला फंक्शनमध्ये फंक्शन जेव्हा एक्झिक्यूट होईल त्यानंतर तो कुठली व्हॅल्यू रिटर्न करेल हे आपल्याला रिटर्न टाईपवरनं समजतात. त्यानंतर फंक्शन नेम, कुठलंही व्हॅलिड नाव तुम्ही फंक्शनला देऊ शकतात. जसं तुम्ही टास्क परफॉर्म करता, जसं की फॉर एक्झाम्पल ॲडिशनचा फंक्शन असेल, सबस्ट्रॅक्शनचा फंक्शन असेल, कॅश विड्रॉचं फंक्शन असेल, कॅश डिपॉझिटचं फंक्शन असेल, किंवा मग एनी अदर फंक्शन्स असतील, तर ते व्हॅलिड नेम तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. लिस्ट ऑफ पॅरामीटर्स असतात. या ठिकाणी लिस्ट ऑफ पॅरामीटर म्हणजेच काय की जे आर्ग्युमेंट्स तुम्ही पास कराल मेन फंक्शन कॉलिंग फंक्शनमधनं, ते आर्ग्युमेंट्स किती असतील, म्हणजे ते कुठल्या प्रकारचे आर्ग्युमेंट्स असतील, ते आर्ग्युमेंट्स किंवा ते पॅरामीटर आपण या ठिकाणी काय करतो की डिफाईन करतो. मग ते n नंबर ऑफ पॅरामीटर्स आपण देऊ शकतो. जसं की एक्झाम्पल आहेत इंट. इंट म्हणजे रिटर्न टाईप, म्हणजे फंक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर काय रिटर्न करेल, तर इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करेल. फंक्शनचं नाव काय घेतलं आपण, मॅक्स नावाचं एक फंक्शन आपण घेतलं आणि त्याला 2 पॅरामीटर दिलेत, इंट num1 num2. इंट num1 इंट num2. म्हणजे याचा अर्थ काय
की इंटिजर व्हॅल्यू तो इनपुट घेईल नंबर 1 आणि इंटिजर व्हॅल्यू दुसरी एक इनपुट घेईल, त्याला म्हणतो नंबर 2. म्हणजे 2 इंटिजर व्हॅल्यूज तो इनपुट घेऊ शकतो. किंवा यालाच आपण ह्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, इंट मॅक्स इंट. फक्त तुम्हाला इंट देण्याची गरज आहे, म्हणजेच त्या डेटाचं टाईप देण्याची गरज आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं व्हेरिएबलचं नाव नाही दिलं तरी चालते किंवा दिलं तरी चालेल. ओके, तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही फंक्शनला काय करू शकतात की डिक्लेअर करू शकतात किंवा फंक्शनचं प्रोटोटाईप आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे, हे झालं फंक्शन डिक्लेरेशन. नेक्स्ट असते कॉलिंग फंक्शन. आता फंक्शन डिक्लेअर केलं आपण, फंक्शन डिक्लेअर केल्यानंतर फंक्शनची डेफिनेशन लिहितो आपण, एक्झिक्युटेबल पार्ट लिहितो आपण. नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करावं लागतात की फंक्शनला कॉल करावं लागतात. आता एखादं फंक्शन किंवा एखादा टास्क आपल्याला परफॉर्म करायचं, जसं की आपण म्हटलं की मला उद्या कॉलेजला जायचं आहे. उद्या कॉलेजला जायचं आहे म्हणजेच काय की हे आपण काय केलं की ठरवलं मला उद्या कॉलेजला जायचं आहे, आणि जेव्हा मी उद्या 9 वाजता कॉलेजला जायला लागेल त्यावेळेस तो ॲक्च्युअल एक्झिक्युशन होतो, म्हणजे ॲक्च्युअल आपण कामाला लागतो. पण कामाला लागण्याच्या आधी आपण काय करतो की कॉल करून घेतो, म्हणजेच आपण रिमाइंड करून घेतो की मला ह्या कामाला जायचं आहे. तर त्या पद्धतीला आपण म्हणतो फंक्शन कॉलिंग फंक्शन. टू यूज फंक्शन यू विल हॅव टू कॉल दॅट फंक्शन. म्हणजे त्या फंक्शनला जो तुम्ही डिक्लेअर केलात आणि त्याची डेफिनेशन तुम्ही लिहिली, त्या फंक्शनला तुम्हाला यूज करायचं असेल तर त्या फंक्शनला कॉल करावं लागेल तुम्हाला, आणि त्या कॉल करण्याला आपण म्हणतो कॉलिंग फंक्शन्स. When program call a function, the program control is transferred to the called function. A called function perform a defined task, and when it return statement it execute, or when it function and closing braces is reached, it return the program control back to the main function. आता काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण प्रोग्रामला कॉल करतो, फंक्शनला आपण जेव्हा कॉल करतो, तर कॉल करण्यासाठी आपण कॉलिंग फंक्शन यूज करतो. कॉलिंग फंक्शन जेव्हा कॉल करेल त्यावेळेस आपलं जे काही प्रोग्रामचा कंट्रोल असेल तो कंट्रोल फंक्शनच्या डेफिनेशनकडे जातो. कुठं जातो? फंक्शनच्या डेफिनेशनकडे जातो, आणि डेफिनेशनमध्ये सेट ऑफ स्टेटमेंट आहेत, त्या सगळ्या स्टेटमेंट तो 1 बाय 1 एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट झाल्यानंतर तुमचा जो काही रिटर्न व्हॅल्यू असेल, म्हणजे एक्झिक्यूट झाला तो प्रोग्राम, आणि जे काही रिटर्न व्हॅल्यू असेल तर ते कॉलिंग फंक्शनकडं परत रिटर्न येतात. म्हणजेच काय प्रोग्राम एक्झिक्यूट झाला किंवा कुठल्या स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला आणि त्यांनी कुठल्या प्रकारचं व्हॅल्यू रिटर्न केलीत, आउटपुट क्रिएट केला, म्हणजे ऑपरेशन परफॉर्म केलं आणि त्यांनी कुठल्या व्हॅल्यू रिटर्न केल्यात, तर त्या व्हॅल्यू कॉलिंग फंक्शनकडे काय होतात की रिटर्न होतात. म्हणजे इन द सेन्स आपल्या मेन प्रोग्रामकडं, आणि जर काहीच स्टेटमेंट नसतील तर ते मेन फंक्शनकडं रिटर्न होतात. इथं आपण बघू शकतो की कॉलिंग फंक्शन, इथं फर्स्ट आपण बघा वॉइड प्रिंट नेम नावाचं एक फंक्शन आपण घेतलात, याला म्हणतात फंक्शन डिक्लरेशन और फंक्शन प्रोटोटाईप. आता इथं पॅरेंथेसिस आपण क्लोज केलात, म्हणजेच त्याचे ओपन सर्कल ब्रॅकेट आणि क्लोज सर्कल ब्रॅकेट आणि सेमिकोलन दिलं. याचा अर्थ मधी num1 num2 वगैरे काहीच दिलं नाही, म्हणजेच याचा अर्थ कुठल्याच प्रकारचं लिस्ट ऑफ पॅरामीटर आपण या ठिकाणी दिलेलं नाही. म्हणजेच तुमचा फंक्शन कसं असेल, विदाऊट पॅरामीटरचा असेल. मेन फंक्शन लिहिणं कंपल्सरी आहे. फंक्शनच्या वरती आपण काय लिहितो, फंक्शनचा प्रोटोटाईप. त्यानंतर इथं मेन फंक्शनमध्ये लिहिलं तर आपण प्रिंट हॅलो एक स्टेटमेंट दिलीत, याला म्हणतो आपण फंक्शन कॉल. म्हणजेच ज्या नावाचा फंक्शन तुम्ही डिक्लेअर केलात त्याच नावाचं फंक्शन तुम्ही या ठिकाणी मेन फंक्शनच्या बॉडीमध्ये जेव्हा तुम्ही देतात, आणि त्याच्या मागं ओपन सर्कल ब्रॅकेट आणि क्लोज सर्कल ब्रॅकेट आणि कर्ली ब्रॅकेट जेव्हा तुम्ही देतात, त्याला म्हणतो आपण कॉलिंग फंक्शन. म्हणजेच काय की वॉइड मेन एक्झिक्यूट करेल, प्रिंट आपल्याला हॅलो नावाचा मेसेज प्रिंट होईल. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट कुठली असेल तर प्रिंट नेम, म्हणजेच हा कंट्रोल कुठे ट्रान्सफर करेल तर फंक्शनच्या डेफिनेशनकडे ट्रान्सफर करेल. म्हणजेच हे फंक्शन या ठिकाणी एक्झिक्यूट होईल आणि आपल्याला आउटपुट दिसेल, दॅट इज अ जावा टी पॉईंट. म्हणजेच इथं काय होईल, आणि जावा टी पॉईंट हा एक्झिक्यूट केल्यानंतर आपण पाहिलं की जेव्हाही फंक्शन कॉल होतो तर कुठं कॉल होतो, तर तो फंक्शनच्या डेफिनेशनकडे कॉल होतो, आणि डेफिनेशनकडे कॉल झाल्यानंतर त्या डेफिनेशनमध्ये जे स्टेटमेंट असतील ते एक्झिक्यूट होतात, आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर फंक्शन परत रिटर्न जातो. कुठं जातो तर कॉलर फंक्शनकडे, म्हणजे इथं वापस इथं येईल आणि इथली नेक्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल. आता नेक्स्ट स्टेटमेंट काहीच नाही, म्हणजे प्रोग्राम या ठिकाणी संपला. ठीक आहे, अशा पद्धतीनं कॉलिंग काय होतात की फंक्शनला आपण कॉल करू शकतो. कुठं कॉल करू शकतो, फंक्शनच्या डेफिनेशनला. विदाऊट कॉलिंग आपण फंक्शनची डेफिनेशन एक्झिक्यूट करू शकत नाही. त्याच्यानंतर आपण फंक्शन डेफिनेशन हा महत्त्वाचा पार्ट आहे की जिथं आपल्याला 2 प्रकार आपण पाहिलं, फंक्शन डिक्लेरेशन आणि फंक्शनचं कॉलिंग. फंक्शन डिक्लेरेशनमध्ये आपण डिक्लेअर करतो, फंक्शन कॉलिंगमध्ये आपण फंक्शनच्या डेफिनेशनला कॉल करतो. म्हणजे याचा अर्थ फंक्शन डेफिनेशन हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की जिथं आपण ॲक्च्युअल एक्झिक्युटेबल पार्ट प्रोग्रामचा लिहितो. म्हणजेच फंक्शन डेफिनेशन म्हणजे एखादी फंक्शनची डेफिनेशन आपण तयार करतो, म्हणजेच त्या फंक्शनचं काम काय आहेत हे आपण डिफाईन करतो. तर इथं लक्षात घ्या की त्याचं सिंटॅक्स जर आपण बघितलं तर त्याला काय रिटर्न टाईप आहेत, कारण फंक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर रिटर्न व्हॅल्यू करत असतो. फंक्शनचं नाव आहेत
आणि लिस्ट ऑफ पॅरामीटर आहेत. आता लिस्ट ऑफ पॅरामीटर आपण बघितलं की फंक्शन डिक्लरेशनमध्ये जेवढे लिस्ट ऑफ पॅरामीटर्स असतील तेवढेच लिस्ट ऑफ पॅरामीटर फंक्शन डेफिनेशनमध्ये असतात. त्याच्यानंतर ओपन कर्ली ब्रॅकेट आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट म्हणजेच काय की प्रत्येक फंक्शनला त्याचा स्वतःचा स्कोप असतो आणि तो स्कोप ओपन कर्ली ब्रॅकेट आणि क्लोज कर्ली ब्रॅकेटच्या इन बिटवीन असतो आणि त्या स्कोपमध्ये आपण ॲक्च्युअल काय टास्क परफॉर्म करायचे आहेत ते आपण लिहितो. मग ॲडिशन करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, लार्जर व्हॅल्यू, मॅक्स व्हॅल्यू, स्मॉलर व्हॅल्यू, काय जे तुम्हाला पॉलिनॉमियल व्हॅल्यूज हे जे काही ऑपरेशन्स तुम्हाला परफॉर्म करायचे आहेत ते ऑपरेशन्स आपण फंक्शनच्या बॉडीमध्ये काय करतो की पुट करतो. म्हणजेच काय होईल की फंक्शन ते टास्क परफॉर्म करेल. म्हणजे याला म्हणतो आपण ॲक्च्युअल एक्झिक्युटेबल पार्ट, ज्यालाच आपण म्हणतो फंक्शन डेफिनेशन. आता रिटर्न टाईप म्हणजे काय असेल तर रिटर्न टाईप म्हणजे काय की अ फंक्शन मे रिटर्न अ व्हॅल्यू. आता फंक्शन काय करतो की काही व्हॅल्यू रिटर्न करतो. मग आता रिटर्न करतो इन द सेन्स काय की जेव्हाही फंक्शन एक्झिक्यूट होतो, जेव्हाही फंक्शन हा एक्झिक्यूट होतो तर फंक्शन हा कुठली तरी व्हॅल्यू रिटर्न करत असतो. कोणाला रिटर्न करतो? तो कॉलिंग फंक्शनला रिटर्न करतो. मग ती रिटर्न कुठल्या प्रकारची व्हॅल्यू तो रिटर्न करेल हे आपल्या रिटर्न टाईपवरनं आपण ठरवतो. मग इंट असेल तर होल नंबर रिटर्न करेल, फ्लोट असेल तर फ्रॅक्शनल पॉईंट ऑफ व्हॅल्यू रिटर्न करेल, स्कॅर असेल तर कॅरेक्टर रिटर्न करेल, स्ट्रिंग असेल तर स्ट्रिंग रिटर्न करेल आणि वाईड जर असेल VOID जर असेल तर याचा अर्थ कुठलीच व्हॅल्यू रिटर्न करणार नाही, कुठलीच व्हॅल्यू तो रिटर्न करणार नाही. इथं बघा द रिटर्न टाईप इज द कीवर्ड वाईड. इन दिस केस रिटर्न टाईप इज मीन्स ही डझंट रिटर्न एनी काइंड ऑफ व्हॅल्यू आफ्टर एक्झिक्युशन. म्हणजे एक्झिक्यूट झाल्यानंतर तो कुठलीच व्हॅल्यू रिटर्न करणार नाही. ठीक आहे. फंक्शन डेफिनेशनचंच नेक्स्ट पार्ट काय की फंक्शनचं नाव. म्हणजे दुसरं आपण रिटर्न टाईप दिलं, रिटर्न टाईप नंतर आपण फंक्शनचं नाव आपण देतो. सिंटॅक्समध्ये आपण पाहिलं नाव देणं म्हणजे काय असेल की कुठलंही एक व्हॅलिड नेम आपण त्या प्रोग्रामला त्या फंक्शनला देत असतो. मग आता इथं बघा फंक्शन डिक्लरेशन, फंक्शन कॉलिंग आणि फंक्शन डेफिनेशन ह्या तिन्हीचे नाव कसे असायला पाहिजेत? सेमच असायला पाहिजेत. जर तुम्ही फंक्शन डिक्लरेशनला वेगळं नाव दिलं, कॉलिंगला वेगळं दिलं आणि फंक्शन डेफिनेशनला वेगळं दिलं तर ते सगळे काय होतील की वेगवेगळे फंक्शन्स होतील, ते एकमेकांना कॉल करू शकत नाही. ठीक आहे. तर फंक्शन नेममध्ये तुम्ही व्हॅलिड फंक्शनचं नाव देऊ शकतात ॲज पर द टास्क. जसं टास्क असेल, जसं की फॉर एक्झाम्पल ॲडिशन असेल तर त्या फंक्शनला नाव देऊ शकतात ॲड नावाचं, सबस्ट्रॅक्शन असेल तर त्याला सब नाव देऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही फंक्शनच्या यूजनुसार नाव त्या ठिकाणी देऊ शकतात. त्याच्यानंतर पॅरामीटर्स. फंक्शनच्या डेफिनेशनला लिस्ट ऑफ पॅरामीटर्स असतात. इथं बघितलं आपण लिस्ट ऑफ पॅरामीटर कशासाठी असतात तर जेव्हाही आपण फंक्शन कॉलिंगमधनं काही डेटा पास करतो, फंक्शन कॉलिंगमधनं काही डेटा आपण पास करतो तर ते पास केलेला डेटा फंक्शनचे जे काही पॅरामीटर्स आहेत, फंक्शन डेफिनेशनचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर काय करतात की ॲक्सेप्ट करतात. तर त्यासाठी आपल्याला पॅरामीटर्स काय करावं लागतात की डिक्लेअर करावं लागतं. देन फंक्शन बॉडी कंटेन्स सेट ऑफ स्टेटमेंट्स फॉर सब टास्क. एखाद्या सब टास्कसाठी सेट ऑफ स्टेटमेंट त्या ठिकाणी असेल कुठलं तरी टास्क परफॉर्म करण्यासाठी. तर ह्या गोष्टी आपल्याला फंक्शनमध्ये बघायला मिळतात. फंक्शन डेफिनेशनमध्ये कुठले रिटर्न टाईप असेल, फंक्शनचं नाव असेल, लिस्ट ऑफ पॅरामीटर्स असतील आणि फंक्शनची बॉडी असेल. तर आपण इथे एक्झाम्पल पाहू शकतो. तर पहिलं आपण काय केलं की एक फंक्शन आपण डिक्लेअर केलं इंट मॅक्स, इंट num1, इंट num2 हे 2 पॅरामीटर्स आपण दिलेत. त्याच्यानंतर ही फंक्शनची डेफिनेशन आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर एक लोकल व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलं इंट रिझल्ट इफ num1 इज ग्रेटर दॅन num2. आता इथं जो डेटा आपल्याला पाहिजेत num1 आणि num2 हे आपण पॅरामीटर्समधनं काय करतो की ॲक्सेप्ट करतो. आणि हे जे काही इथं जो काही डेटा आहेत हा कुठनं येतो तर हा येतो कॉलिंग फंक्शनकडनं. कुठनं येतो? कॉलिंग फंक्शनकडनं. जे काही कॉलिंग फंक्शन आहेत त्या कॉलिंग फंक्शनकडनं आपण डेटा कुठं पाठवतो? num1 आणि num2 म्हणजेच ह्या फंक्शन डेफिनेशनच्या पॅरामीटर्सला. त्याच्यानंतर इथं जे काही प्रोसेस होईल ती प्रोसेस झालीत आणि रिटर्न टाईप लिहिणं गरजेचं आहे. जर आपल्याला काही व्हॅल्यू रिटर्न करायची असेल तर रिझल्ट हा फायनल रिझल्ट आहे. तर तो रिझल्ट काय आहेत हे आपण रिटर्न करतो आणि रिटर्न हे कीवर्ड यूज करणं मस्ट आहे. त्यानंतर त्या व्हेरिएबलचं नाव. आता ही जे व्हॅल्यू रिटर्न होईल तर ही कुठं जाईल तर ही जाईल कॉलिंग फंक्शनकडे जाईल. कुठं जाईल तर कॉलिंग फंक्शनकडे ती रिटर्न होईल. म्हणजेच आफ्टर प्रोसेसिंग whatever result and that result will transfer towards the calling functions. म्हणजे जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट कुठे ट्रान्सफर होईल तर कॉलिंग फंक्शनला ट्रान्सफर होईल. ठीक आहे. तर इथं मेन एक कंप्लीट प्रोग्राम आपण पाहूत की फंक्शन डिक्लेरेशन काय असेल, फंक्शन डेफिनेशन काय असेल आणि फंक्शन कॉलिंग काय असेल. तर इथं आपण एक फंक्शन डिक्लेअर केलं इंट सम नावाचा.
वॉइड मेन लिहिणं गरजेचं आहे, कारण प्रोग्रामचं एक्झिक्युशन मेनपासून स्टार्ट होतं. एक रिझल्ट नावाचं व्हेरिएबल आपण घेतलं, त्याच्यानंतर प्रिंट कॅल्क्युलेट द सम ऑफ 2 नंबर्स, 2 नंबरची सम आपण कॅल्क्युलेट करणार. इथं बघा, हा जो काही रिझल्ट सम आहेत, रिझल्ट सम याला म्हणतो आपण कॉलिंग फंक्शन. आता कॉल केल्यानंतर सम कुठं जाईल, तर हा कॉल करेल कुठं, जिथं सम नावाचा डेफिनेशन आहे तिथं तो कॉल करेल. आता इथं प्रोग्राम डायरेक्टली शिफ्ट होऊन जाईल, ही नेक्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार नाही, तो डायरेक्टली कुठं कॉल होऊन जाईल, इथं कॉल होऊन जाईल, समकडं तो कॉल करेल. आता समकडं कॉल केल्यानंतर सम हॅज द इट्स ओन बॉडी, समला काय आहेत की त्याची ओन बॉडी आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण एक सम परफॉर्म केलेत. इंट ए कॉमा बी, 2 व्हेरिएबल घेतलेत, आपण इनपुट मागून घेतलं, 2 नंबर एंटर करा, 2 व्हेरिएबलमध्ये डेटा आपण स्टोअर केलात आणि परफॉर्म केलं आपण ए प्लस बी, रिटर्न केलं आपण ए प्लस बी, इथं प्रोसेस पण केला आणि तीच व्हॅल्यू आपण काय केलं की रिटर्न केलं. तर हा सगळा पार्ट जो आहे हा डेफिनेशनचा पार्ट आहे. हा काय की डेफिनेशनचा, जिथं ॲक्च्युअल प्रोसेस परफॉर्म होते, आणि ही डेफिनेशन कॉल करण्यासाठी इथून आपण कॉल करतो कॉलिंग फंक्शनकडनं. म्हणजे इथून आपण कॉल केलं, कॉल झाल्यानंतर हे सगळे स्टेटमेंट एक्झिक्यूट झालेत, एक्झिक्यूट झाल्यानंतर व्हॅल्यू काय होईल की रिटर्न होईल. म्हणजे ए आणि बीची जी काही रिझल्ट असेल तो रिझल्ट काय करेल की रिटर्न करेल. कुठं रिटर्न करेल, तर जिथून आपण कॉल केलं त्या ठिकाणी तो रिटर्न करेल, आणि ह्या रिझल्टमध्ये काय करेल की जी काही ॲडिशन असेल ती ॲडिशन तो स्टोअर करेल, आणि त्यानंतर तो प्रिंट करेल की रिझल्ट काय आहे, रिझल्ट काय आहेत. अशा पद्धतीनं तुमचा प्रोग्राम हा 3 पार्ट्समध्ये डिवाइड होऊन जातो. एक म्हणजे डिक्लरेशनचा पार्ट ज्याला प्रोटोटाइप म्हणतो आपण, दुसरं म्हणजे कॉलिंगचा पार्ट, आणि तिसरं म्हणजेच डेफिनेशनचा पार्ट. ह्या 3 पार्ट्समध्ये तुमचे जे काही प्रोग्राम्स असतील ते प्रोग्राम्स आपण डिवाइड करू शकतो. याला म्हणतो आपण मॉड्यूल्समध्ये डिवाइड करणं. 3 मॉड्यूल्समध्ये आपण डिवाइड केलं, डिक्लरेशन, त्याच्यानंतर कॉलिंग, आणि त्याच्यानंतर डेफिनेशन. ओके, लक्षात येईल तुमच्या. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कंप्लीट हे लक्षात येईल. ठीक आहे. ओके, तर इथं थांबूत आपण.